जालन्यामधून मोठी बातमी समोर येत आहे। धनगर आरक्षणासाठीचे उपोषण 16व्या दिवशी स्थगित। दीपक बोराडे यांचा राज्यभर दौरा आणि दिल्लीपर्यंत लढ्याचा इशारा। उपोषण जरी सुटले असले तरी लढा संपलेला नाही, इथून पुढे नव्या जोमाने लढा सुरू राहणार, दीपक बोराडे यांचे प्रतिपादन। धनगर समाजाला एसटी प्रवर्गामध्ये समाविष्ट करण्याच्या प्रमुख मागणीसाठी जालना येथे सुरू असलेले दीपक बोराडे यांचे आमरण उपोषण अखेर 16व्या दिवशी स्थगित करण्यात आले आहे। उपोषण सोडण्यापूर्वी बोराडे यांनी समाजाच्या शिष्टमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक घेतली, ज्यामध्ये हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला। बैठकीनंतर दीपक बोराडे यांनी आपल्या लहान मुलीच्या हातून ज्यूस घेऊन उपोषण सोडले। या निर्णयामागील भूमिका स्पष्ट करताना बोराडे म्हणाले की आरक्षणाचा हा लढा टिकला पाहिजे, म्हणून मी हे उपोषण थांबवत आहे। सरकारला थोडा वेळ दिला पाहिजे, जेणेकरून ते चर्चेद्वारे तोडगा काढू शकतील। त्यांनी सरकारला वेट अँड वॉचचा इशारा सुद्धा दिला आहे। दीपक बोराडे यांनी सरकारकडून सकारात्मक निर्णयाची अपेक्षा व्यक्त केली आहे। ते म्हणाले की आम्ही आशावादी आहोत, सरकार आपला शब्द पाळेल। उपोषण स्थगित केल्यानंतर बोराडे यांनी पुढील रणनीती जाहीर केली आहे। उपोषण सोडल्यानंतर राज्यभरात दौरा करणार असल्याचे, तसेच गावखेड्यातील धनगर समाजाला एकत्र आणणार असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले। यावेळी त्यांनी सरकारला स्पष्ट इशारा दिला की जर मुंबईत राज्य पातळीवर प्रश्न सुटला नाही तर आम्ही दिल्लीला जाऊ। धनगर समाजाच्या आग्रहामुळे उपोषण तात्पुरते थांबवले असले तरी आरक्षणाच्या मागणीसाठीचा संघर्ष अधिक तीव्र होणार असल्याचे संकेत दीपक बोराडे यांच्या पुढील कार्यक्रमातून मिळत आहे। धनगर समाजाचा हा लढा आता उपोषणाच्या टप्प्यातून राज्यव्यापी दौऱ्याच्या आणि संघर्षाच्या टप्प्यामध्ये प्रवेश करत असल्याचेही ते म्हणाले। बघूया याबाबत उपोषणकर्ते दीपक बोराडे यांनी काय म्हटलंय। नाही, आपण आशावादी राहिलं पाहिजे आणि घाई गडबडीत आता ही घाई गडबडीत चर्चा झाली, वेळ दिला पाहिजे। कारण सरकारचं म्हणणं, मुख्यमंत्री महोदयांचं म्हणणं, महाधिवक्त्याचं म्हणणं आणि आमच्या ज्या सहकारी ज्यांचं या लढ्यामध्ये एक योगदान आहे, न्यायालयीन टीम असेल, आरक्षणाचे अभ्यासक आहे, या सर्व जी आमची टीम आहे ज्यांच्याशी मी चर्चा केला आणि त्यांचं सुद्धा हेच मत आलं की दीपक भाऊ घाई गडबड करून जमणार नाही, वेळ आपण दिला पाहिजे। काही दुखणे असे असतात, खर्चटलं तर लवकर बरं होतं, मोठी जखम असेल तर तिला वेळ द्यावाच लागेल। त्या पद्धतीनं हे वाटतं तितकं सोपं नाही, थोडा वेळ आपण दिला पाहिजे, म्हणून थोडा वेळ देऊ आणि चर्चेतून प्रश्न सुटेल अशी अपेक्षा करून पुढे जाऊ। या ठिकाणी खूप मोठा संघर्ष उभा राहिला। आणि मी म्हणलं होतं की हा माझ्यावर विश्वास ठेवा, हा माझ्या आयुष्यातील शेवटचा लढा असेल, धनगर जमातीच्या आरक्षण लढ्याच्या इतिहासातील शेवटचा लढा असेल। लढा संपलाय का? नाही, मला वाटतं लढा आज सुरू झाला। आम्ही मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी लढा सुरू केला होता आणि मला असं वाटलं होतं की विजयादशमीच्या मुहूर्तावर तो सुटेल, संपेल। आम्ही लढलो ताकदीनं, प्रामाणिकपणे, प्राणपणानं आणि ताकदीनं लढलो। मला वाटतं थोडंसं आम्ही कुठेतरी कमी पडलो असेल म्हणून जिंकलो नाही, थोडस दादागणित हुकलं। विजय एसटी आरक्षणाचा मुक्ती संग्राम म्हणलो होतं ना, आणि आज विजयादशमीचा मुहूर्त रडणार नाही, रडून नाही होणार, रडायचं नाही, आता लढायचं। रडू याच्यामुळे येतो की आम्ही कमी पडलो आणि आज हा विजयोत्सव साजरा केला नाही, म्हणून
महान योद्धे सरांनी सांगितलं होता, आमचा इतिहास रडणाऱ्यांचा नाही लढणाऱ्यांचा आहे, आटके पार झेंडे फडकावणाऱ्यांचा आणि दिल्लीचं तख्त हलवणाऱ्यांचा आहे. त्याच्यामुळे आता थांबू. डॉक्टर साहेब 2 दिवस झाले म्हणाले, खरंय ते खरंय. तर कोण काय म्हणतं, डॉक्टर काय म्हणतात त्याच्यापेक्षा मला समजतंय की प्रॉब्लेम आहे. म्हणून तुम्ही सगळे म्हणतात म्हणून आहेच. मला सुद्धा मारायचं नाही, जिंकायचंय.